केडी चौधरी डाळिंब यार्डच्या वतीनं मी एक दौरा आयोजित केला आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन मी शेतकरी वर्गामध्ये त्यातल्या तरुणामध्ये एक उत्साह निर्माण व्हावा यासाठी मी एक पाऊल पुढलं टाकलं आणि गेल्या 35 वर्ष मी काम करत असताना आज मी शंकराबा भानोसे यांच्या बागेमध्ये जे आज प्रगतशील बागायतदार आहेत आणि बापूसाहेबांनी एक चांगली बाग या ठिकाणी निर्माण केली। आज आम्ही सर्वच मान्यवर मंडळी त्यांच्या समवेत आणि उपस्थित सगळी तरुण मंडळी जी डाळिंबाकडे एक चांगला ऊर्जा देणारं पीक आहे म्हणून पाहतायत, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर मी आपल्याला पहिल्यांदा आवर्जून हे करतो की मी माझ्याकडे माल पाठवा म्हणून मी दौरे कुठंच करत नाहीये, कारण मला ते करायचं पण नाहीये, पण मला महाराष्ट्राला दिशा द्यायची। कारण महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी आपली मार्केट आहेत, ती बी ओसंडून माल वाहतोय अशा ठिकाणची कामं करतात। आता तुम्ही नाशिकमध्ये पाहताय तेही 6 एकरामध्ये मार्केट आहे आणि ते बी चांगल्या पद्धतीने तिथं काम करणारी माझी टीम आहे। पुण्यामध्ये तीच परिस्थिती आणि इंदापूरमध्ये तीच परिस्थिती आहे आणि आपण आता इच्छा व्यक्त केली आबांनी की आपण सोलापूर जिल्ह्यात अकलूजला इथं मार्केट असावं, पण सोलापूरच्या कुठल्या तरी टप्प्यात हे मार्केट 100% होणार आहे आणि ते आपल्या जवळच होणार आहे भविष्यामध्ये, हेही या निमित्ताने सांगतो। आणि आज खऱ्या अर्थानं आज मला माल पाहिजे नाही, पण माल येतोय त्याला चांगली सेवा करायची, पण आज तुम्हाला मला एक ऊर्जा द्यायची की ऊर्जा देत असताना की बऱ्यापैकी तुम्हाला जर माझ्याकडे माल पाठवत असेल तर मी सांगतो माझ्याकडे माल पाठवू नका, तुम्ही मोकळं या। हा माझा प्रत्येक शब्द वाक्य आहे की मोकळं या, जागेवरचा व्यापारी पहा, मार्केट पहा, माझं मार्केट पहा, अजून 4 दलाल पहा, अजून 4 मार्केट पहा। हे पाहत असताना बऱ्यापैकी आपल्याला कुठं फसवणूक होते का आणि उद्याचं भविष्य माझं काय आहे हे मला समजण्यासाठी, मार्केटिंगची दिशा देण्यासाठी आज इंस्टाग्रामवर आज हजारो लाखो शेतकरी आज इंस्टाग्रामचे फॉलो झालेले आहेत किंवा व्ह्यू देत आहेत त्याला, किंवा आज जवळजवळ 40,000 शेतकरी युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले आहेत। माझा मुद्दा एकच आहे की आज डाळिंबाची शेती नकारात्मकतेकडे चालली का किंवा उद्याची माझी शेती परवडेल का, या भावनेतनं आपण हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। कारण आज पिकवतोय, आज लाखो रुपये आज होत आहेत, पण उद्याचं भविष्य काय आणि हे उद्याचं भविष्य जर आपल्याला चांगल्या प्रगतीपथावरती घेऊन जाणार असेल तर उद्याचा तरुण त्या ठिकाणी येईल। आबा 40 लाख झाले, 60 लाख झाले, कोट झाले, हे झाले मागं, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती। आता बागा वाढतायत आणि बागा वाढत असताना उद्याची शेती ही परवडेल का नाही, कारण खर्च वाढलेले आणि खर्च वाढलेत देवकाते साहेब। आज त्या पद्धतीने आपल्याला मार्केटिंगची दिशा ही पाहिजे। आज हा युट्यूब चॅनल नसता किंवा आज हे सोशल मीडिया नसता तर मला असं वाटतं जागेवर जे 60, 70 रुपये, 80 रुपये आज बागा येऊन थांबल्या होत्या त्या 30 आणि 40 रुपये येऊन थांबल्या असत्या आणि मला आज दिशा देता आली तर आज 100च्या पुढे आज बागा सरकल्या, कारण 25, 30 रुपयाची वाढ झाली आणि ही वाढ खऱ्या अर्थानं मला एक दिशा देऊन जाते की उद्याची ऊर्जा ही तुम्हाला आता तयार करावं लागेल। फक्त जास्त रेट मिळतात म्हणून जास्त खर्च न करता आपल्याला कमी खर्चामध्ये उद्याची जर शेती केली आणि उद्याचं जर भवितव्य आपण रेसिड्यू फ्रीच्या माध्यमातून तयार केलं तर मला असं वाटतं की या देशाची भूक भागून आपण परदेशामध्ये जर माल पाठवला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पुढचं पाऊल व्यापार क्षेत्रात कुणाचं असेल तर केडी चौधरीचं असेल। यासाठी आपण वेगवेगळ्या देशामध्ये माल कसा जाईल यासाठी प्रयत्न करूया आणि पुरंदर विमानतळ जवळच होऊ पाहते तर त्याच्यामधून 100 देशामध्ये जर आपला शेतीमाल गेला आणि रेसिड्यू फ्री गेला आणि रेसिड्यू फ्री बाहेर जात असताना आपल्या देशात पण गेला तर त्याला वेगळी बाजारपेठ कशी उभी करता येईल, त्यासाठी ही चळवळ करण्यासाठी मी महाराष्ट्रभराचा दौरा करणार आहे। आज आपल्याकडे माल कमी आहे का, नाहीये। आज आपल्याला बुकिंग करून माल बोलावं लागतोय आबा की बुकिंग ह्यासाठी की उद्या माझ्याकडे गाडी आली मला खाली करता नाही आली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं माझे नुकसान होऊ नये। तो बागेमध्ये 4 दिवस माल राहिला काही फरक पडणार नाही, पण मार्केटमध्ये प्रमाणापेक्षा जास्त आवक झाली आणि मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ हुकला तर आपल्याला बाजार ढासळल्याशिवाय परिणाम आपल्याला दुसरे दिसणार नाहीत। त्यामुळे प्रत्येकानं उद्या आडत्यानं व्यापाऱ्यानं तुमची बुक किती आहे तेवढा माल बोलवा, आम्हाला एक हमी द्या की आम्ही इथपर्यंत बाजार घेऊन जाऊ शकतो। या पद्धतीने आम्हाला खर्च वाढलेलं त्याचं उत्पन्न उद्या रेट वाढतील, या पद्धतीनं उत्पन्न वाढत असताना आपल्याला त्याच्यामध्ये खर्च वाढलेले ते दोन्हीचा ताळमेळ घालून आम्हाला शेती करावी लागेल आणि म्हणून आपल्याला उद्याचं भविष्य हे काय चांगलं आणि काय वाईट यासाठी आपण इथं आलेलो आहोत। बरेचसे प्रश्न तुम्ही मांडलेत, मी एक प्रश्नाला नक्कीच उत्तर देणार आहे, पण एकच मी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना एकच सांगतो की आज जिथं केडी चौधरींच्या माध्यमातून हा एक नेतृत्व आज मी त्या भूमिकेच्यातनं जात असेल की मी जिथं जातोय त्या ठिकाणी ह्या शेतकरी वर्ग काय येतोय, शेतकरी वर्गाला काय आशा आहे आणि ती आशयाची निराशा होत असेल तर उद्या डाळिंबाची शेती मी लावू का नको लावू, तर मी नक्की सांगेल डाळिंबाची शेती ही लावली पाहिजे, कारण सगळ्यात जास्त पीक पैसे देणारा तर डाळिंब आहे। फक्त कमी खर्च आणि कमी त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षा धरून जर ही शेती केली
मला 60-70 रुपयाचा रेट मिळेल, त्या पद्धतीनेच माझा खर्च होईल. हे जर केलं तर उद्या तुम्हाला 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये कसा रेट देता येईल, या पद्धतीने आमची मार्केटिंगची भूमिका असली पाहिजे. आणि ह्या पद्धतीने आपण जर गेलो तर मला असं वाटतंय की डाळिंबाची शेती 50-50, 60-60 वर्षापासून ज्यांनी केली ते शेतकरी माझे आहेत आणि त्यांनी दुसरं कुठलंही पीक केलेलं नाहीये. त्यामुळे तुमची दमछाक थोड्यातच नाही झाली पाहिजे आणि ती दमछाक न व्हावी म्हणून मला तरुणांची उद्याची फळी ही चांगल्या पद्धतीने तयार करून उद्याचं मार्केट हे भविष्यातलं कसं तयार करता येईल यासाठी मी आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील या कनेर गावात आलेलो आहे. आणि तुम्ही उपस्थित सगळ्या मंडळींनी आज 4 वाजल्यापासून तुम्ही इथं सगळ्यांनी वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं केडी चौधरींचे प्रतिनिधी म्हणून मी जरी आलो असेल तरी आज केडी चौधरी हे रोपटं 1975 सालापासून लागलेलं आहे आणि आज 51 वर्षाचं हे रोपटं हे खरं तर त्याला आम्ही पाणी घालायचं सगळी मंडळी काम करतोय. आणि तुम्ही सगळे आज ही मंडळी आमचे सभासद म्हणून नोंदवले गेलेले आहात आणि उद्याची 100 वर्षाकडे कशी वाटचाल या पिढीची होत असताना उद्याचं डिजिटल मार्केट तर तयार झालंय, पण देशाच्या बाहेर माझा माल कसा घेऊन जाणार ही पिढी ही पहिल्यांदा 1 नंबरची मानकरी कशी ठरेल यासाठीच मी आज या सोलापूर जिल्ह्यात आलोय. आणि म्हणून आता तुम्ही जेवढे प्रश्न दिलेत त्या सगळ्या प्रश्नाला उत्तर देऊन मी खाली बसणार आहे. एवढंच या निमित्ताने माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना पण सांगतो, जिथं गरज आहे तिथं तानाजी चौधरी हे नाव केडी चौधरीच्या माध्यमातून हे आलेलं असेल आणि पहिलं म्हणजे आधी लगीन माझ्या शेतकऱ्याचं आणि मग माझ्या घरातलं कुठे सुख कार्य असेल त्यासाठी जाईल. त्यामुळं उद्याच्या या भविष्यामध्ये मी कुठेतरी तुमचा खारीचा वाटा या नात्यानं तुमच्या बरोबर कुठेतरी एक विचाराच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेलो असेल. तेच महाराष्ट्रभर किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये राजस्थान असेल, गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल या 4 राज्यामध्ये पोहोचलोय. आणि आज जरी ह्या गावात आलो असेल ती ऊर्जा घेऊन मी जाणार आहे, काही प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी मी जाणार आहे आणि ती उत्तरं भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर असणार आहेत आणि त्यासाठी माझं पुढचं पाऊल असणार आहे असंच या निमित्तानं बोलतो. आणि माझ्या युट्यूब चॅनलला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा जिथं गरज पडत असेल तिथं मी त्या गावात येणार, तुमच्या प्रश्नाची उत्तर देणार. माल पाठवू नका, तुम्ही महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी माझ्याकडे बोट करा, मी तिथं आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.